उचल आपण पाहिली तोपर्यंत इथे डॉट चेंडूची सफर थांबलेली. धावसंख्या धावफलकावरती पाहिली षटक क्रमांक 14, 18 धावसंख्या धावफलकावरती. शांताराम सर मला जानकारी देत असताना फार मोठी जबाबदारी त्याने आज स्वीकारली. मैदानावरती 5 दिवस गुणलेखनाची भूमिका. फटका फसला, क्षेत्ररक्षक येतात. प्रयत्न करायला हवं होतं, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवं होतं, परंतु चेंडू भूदान होतोय. एक धाव अंकित केली जाईल. पूर्णपणे जखडून ठेवल्या या गोलंदाजानं. मोठ्या फटक्याच्या तलाश मध्ये असताना हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. हे स्वतः बॅट चेंज केली जाते कारण या बॅट मध्ये फक्त सिंगल आणि डबल्स रन्स येतात. कदाचित या बॅट मधून मोठे फटके येतील ही इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा इथे वर्तवली जाते. परंतु एक क्षमता आहे या फलंदाजामध्ये. मिडल ऑर्डर मध्ये खेळत असताना सलामीवीर फलंदाज हर्षल अद्याप देखील तल टोकून बसलाय. ती क्षमता, ती ताकद, तो होश, तो जज्बा जुनून इथे मैदानामध्ये दाखवावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल, घाम घालावं लागतील. जो जिजेल तो चमकेल. चमकण्यासाठी तुम्हाला मात्र इथे चांगलं कार्य करावं लागेल. विशाल येतात स्ट्राइक एंड वरती. यावेळी चांगला फटका. चेंडू चाललाय हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू खालती क्षेत्ररक्षक येतील, बनतील दर्शक. चेंडू सीमा पार, अंपायरचा इशारा. इट्स अ ग्रेट 6 रन. षटकार आलाय, षटकार आलाय. गरज होती हा षटकार संजीवनीचा काम करून देईल टीम गावदेवी तुर्भे संघासाठी. गरज होती मोठ्या फटक्याची. तो षटकार येतोय. संघर्षाचा संघर्षमय षटकार. धावसंख्या धावा फलकावरती आखली गेली, कोरली गेली आणि नोंदली गेली तब्बल 25. कैलासवरती आक्रमणाला सुरुवात केली विशालची ही विराट खेळी आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलला यावेळी फटका आपण पाहिला. फेकून दिला चेंडूला सरळ टीप लॉंग ऑफच्या वरनं आलेला हा A1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. 31 कैलासला इतर मात्र टार्गेट केलं जातंय. जबरदस्त तो फिल्डर पारसला टार्गेट केलं की पारसच्या वरनच आम्ही खेळणार. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, ही संकल्पना ही फलंदाज विशाल पाटीलची आपण पाहतोय. हो यावेळेस आडव्या बॅटने ताकदीचा प्रचंड वापर होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धाव संख्या धाव फलकावरती 32 धावा धाव फलकावरती. चला राजाराणी गोट टीमचे संघाने या ठिकाणी आले, त्यांचं स्वागत आहे. चला शेवटची पुकार. गावदेवी 11 पिसार संघ. सागर असतील, शैलेश असतील. गोलंदाज तयार. हो हो यावेळी जबरदस्त तडाखा. चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना वेल जजमेंट. क्षेत्ररक्षक राहुलना पकडला, झेल संपलाय. फलंदाज हर्षल, सलामीवीर फलंदाज हर्षलला परतावं लागेल. मी नव्हतो ना, मी असतो स्वतःहून चांगले ना. मग तुम्ही दुसऱ्याच्या आयोजनाची वाटणार ना. हा म्हणजे टीम मध्ये मयूर आणि येऊन असतं संगम बाकी सगळे. चला कॅप्टन या टॉस करण्यासाठी राजाराणी सालुंके, माफ करा सुनील सालुंके यांची सेना राजाराणी घोट संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो. शेवटचा पुकार. इथून याच्यानंतर अनाउन्समेंट होणार नाही, डायरेक्ट पेनल्टी असेल. धनराज येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. जबरदस्त आक्रमक तेज तरार गोलंदाज धनराज इथे येत आहेत. कुठारी एंड करणं. धावसंख्या धाव फलकावरती पाहिली गेली तब्बल 32 धावा धावा फलकावरती.
32 धावा फलकावरती धनराज क्षेत्ररक्षण विक्रुलीला डिप्युटी विकेट वाईट लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉट दरम्यान शॉट फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षणच्या आखणी स्ट्राईक एंड फलंदाज विशालची ही विराट केली पाठवलाय चेंडू सरळ आउट ऑफ द बार एव्हन कॉलनीचा ग्रेट षटकार संघाला सावरतोय 38 वरती गेलतोय एकदा जोरदार टाळ्या खेळाडू कक्षातून हव्यात आपल्या खेळाडू विशाल पाटीलच्या बॅट्स मधून हा षटकार क्रमांक 3 येतोय आणि एकूण धावसंख्या धावा फलकावरती 38 धावा धनराज वरती आक्रमणाला सुरुवात केली आक्रमण आणि फक्त आक्रमण 5 मध्ये 20 धावांवरती खेळत असताना विशाल 6 के कातिल नाम है विशाल पाटील पाठवलं चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये दमदार शानदार रुबाबदार षटकार 44 धावा झाल्या धाव फलकावरती या षटकाराच्या बरोबरीनं काय खेळतात आता मात्र विशालला सूर मिळलाय ताल मिळलाय आणि इथे मात्र विराट खेळी इथे साकारत असताना अप्रतिम लाजवाब पारदर्शक नैत्रदीपक अशी खेळी साकारत असताना संघ अडचणीमध्ये होते 2 षटकामध्ये P1 P2 मध्ये धावा आल्या नव्हत्या आणि 3ऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या नव्हत्या परंतु 4थ्या षटकामध्ये कैलास होते आक्रमण त्यानंतर आता धनराज वरती 2 चेंडूवरती 2 विकेट विशाल आणि फक्त विशाल फुल टॉस बल्लेबाज की गर्जन रन मिलेंगे अर्धा डजन 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज या आजच्या दिवसातील स्पर्धेमध्ये एकदा जोरदार टाळ्या विशाल पाटील साठी 6 के कातिल नाम है विशाल पाटील आणि आज या स्पर्धेचा हा 3रा खेळाडू झाला कारण पहिला खेळाडू होता रोहितजी गरज धाकटी जुई 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले त्यानंतर प्रतीक पाटील रोहिंजन चिरलेच्या विरोधात त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले आणि आता हा खेळाडू विशाल पाटील ज्यानं दानसर संघाच्या अपोजिट खेळत असताना 3 चेंडूमध्ये खणखणीत षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेबला एकूण 50 धावा कंप्लीट और एक लीजिए भाई जाणार का चेंडू हो गेलाय पाठवलाय प्लॉट मध्ये दमदार शानदार 4 चेंडू 4 षटकार चला एक रेकॉर्ड झाला होता रोहितनं 4 चेंडू 4 आता तो रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे विशालला मात्र चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय पोलादी निर्धार आमुचा असुरबलांची गंत नसे क्रिकेटच्या या रन संग्रामाला विजयापासून अंत नसे चेंडू सीमा पार खणखणी 4 क्या बात है अप्रतिम 4 चेंडू 4 षटकार 5व्या चेंडूतील चौकार 28 धावा आल्यात अद्याप तरी या षटकाचा विचार केला 5 चेंडू मध्ये जबरदस्त खेळतोय संघाची धावसंख्या 10 फलकावरती 60 आता झाल्या धावा मी म्हणेन आणखीन एक फटका मिस टायमिंग नाही प्रॉपर टायमिंग चेंडू चाला डीप लॉंग ऑफच्या वर आलेला हा A1 क्वालिटीचा ग्रेट 6 आणि आमचे उत्कृष्ट समालोचक भजन सम्राट साई पाटील आमचे समालोचक मित्र यांच्या माध्यमातून विशाल पाटील साठी 500 रुपयाचा पारितोषिक खेळाडू कक्षामध्ये आणि क्रीडा रसिकांना देखील विनंती करीन जर फलंदाजी आवडली असेल विशालची एकदा जोरदार टाळ्या मैदानाच्या चौफेर 5 षटकार 1 चौकार 6 षटकांची मॅच आहे सिद्धू तू कुठे चाललाय आपलं दुकान घेऊन पिस काढली धनराजची 34 धावा दिल्या जास्त नाही 5 षटकार आले 1 चौकार आज रात्रभर त्याला मात्र चेहरा दिसेल झोपताना पण विशाल पाटीलचा धनराजला सपनात येऊन पण तो ठोकणार कारण आता त्याला मात्र चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय स्ट्राईक एंड वरती उंच कुडा फलंदाज 10 चेंडू मध्ये 48 धावेवरती खेळतोय विशाल क्या बात आहे 14 मध्ये 50 धावा देखील बनताना पाहिला रोहित घरत धाकटी जुई परंतु पाहूया इथे 10 मध्येच झाल्यात 48 रेकॉर्ड बनेगा
फटका बसलाय. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक बनतील चौथा गोलंदाज. गोलंदाज तुषार ला मात्र मिळते सफलता. झटका क्रमांक 6, 7वा झटका यावेळी तुर्बे टीमला. आजच्या दिवसातील पहिला संघ असा की ज्याने 50+ केल्यात. नवीन येणाऱ्या खेळाडूसाठी मी एकच सांगितलं की समोरच्या फलंदाज आता वेल त्याला चेंडू फुटबॉल सारखे दिसू लागल्यात. काय काय सर एक सिंगल काढून त्याला नक्कीच स्ट्राईक वरती नक्कीच आमंत्रित केलं पाहिजे. त्याची अर्धशतकी खेळी. निलेश मात्र एक उत्कृष्ट गोलंदाज चैतन्येश्वर कुटारे टीमचा तालनहार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पुलर लाईनचा क्या बात आहे. याला म्हणतात डोकं शांत ठेवून क्रिकेट. त्यांनी हेरलं की आपला विशाल इथे चांगला खेळ करतो. 48 धावा आजच्या स्पर्धेतील ही मात्र वैयक्तिक 50 धाव्यांची एक झुंजार खेळी साकारणार का. पण 500 रुपये तर जमा झालेत आमच्या कॉम बॉक्स मध्ये विशालच्या या विराट खेळीसाठी. परंतु पाहूया अंतिम षटकातील हे शेवटचे 4 चेंडू. गोलंदाज तुषार व्हेरिएशन युक्त गोलंदाजी दाखवतोय. धनराज वरती केलेले आक्रमण. परंतु पाहूया फलंदाज तयार. यावेळी आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. एकदा जोरदार राहिला फलंदाज. सिक्सर के कातील विशाल पाटीलचा अर्धशतक पूर्ण. विशाल बॅट उंच करायचे. प्रेक्षकांच्या टाळ्या स्वीकारायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग. आजच्या या दिवसातील पहिला खेळाडू ठरलाय की ज्याने अर्धशतक टोकलं आणि अपोजिशन खेळाडू देखील त्याला हस्तांतरण करतात. व्हेरी वेल प्लेड. क्या बात आहे, क्या बात आहे. 11 मध्ये त्यांनी 52 धाव्यांचा इतिहास या मैदानामध्ये रचलाय. गायकर सर 54 धावा बनवल्यात. 11 मध्ये 54 कारण 48 वरती होता. त्यानंतर आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार आपण पाहिला. आगाज हो चुका है, धमाका बाकी है. आज समंदर को भी पार करना है. उसी दिशा में कस्ती लेकर चलो. दिशा में विशाल पाटिल का ये तूफान खड़ा है. ओहो फटका मिस टायमिंग आहे. केली 2-2 क्षेत्ररक्षक येतात पर तुषार इथे मात्र झेल सोडणार नाही आहे. बिग विकेट मैदानाच्या बाहेर एकदा जोरदार टाळ्या या आक्रमक विराट खेळीसाठी विशाल पाटील साठी. प्रेक्षक मायबाप टाळिया तो बनते मेरे दोस्त. वैभव दादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. तुर्बे गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व साई पाटील आमचे उत्कृष्ट समालोचक मित्र यांच्याकडनं 500 म्हणजे 1000 या ठिकाणी जमा झाले. त्या एकंदरीत केली पाहिली 54 धावांची. 8 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल म्हणजे एकूण 54 धावा. 9 सिंगल. काही तर तुपाशी नाही तर रुपाशी. हाच धोरण त्यांनी मैदानामध्ये दाखवला विशाल पाटील. ग्रेट बॅटिंग. एक स्टायलिश प्लेयर.